बुद्धीची शर्यत, द रेस ऑफ विस्डम. कैलास पर्वतावर शंकर, पार्वती आणि त्यांचे 2 पुत्र गणेश व कार्तिकेय आनंदात राहत होते. गणेश मोठे, गोल आणि बुद्धिमान होते, तर कार्तिकेय तरुण, वेगवान आणि धाडसी होते. एके दिवशी एका ज्ञानफळासाठी शंकर म्हणाले, जो कोणी संपूर्ण पृथ्वीला 3 प्रदक्षिणा सर्वात आधी पूर्ण करेल त्याला हे दिव्य फळ मिळेल. ज्ञानफळ खूप तेजस्वी आणि मौल्यवान होते. कार्तिकेय क्षणाचाही विलंब न लावता लगेच तयार झाले. त्यांनी आपला वाहन सुंदर मोर बोलावला. मी सर्वात आधी येईन असे म्हणून ते वाऱ्याच्या वेगाने आकाशात झेपावले. संपूर्ण जग फिरण्यासाठी निघाले. तिकडे गणेश मात्र शांतपणे उभे राहिले. त्यांचे वाहन, छोटा उंदीर, मूषक, त्यांच्याकडे गोंधळून पाहत होता. काय झाले दादा, आपण जायचे नाही का? उंदराने हळूच विचारले. गणेश मंद हसले. धावण्याऐवजी त्यांनी आपल्या आई-वडिलांना, शंकर आणि पार्वती आदरपूर्वक एका उंच आसनावर बसण्यास सांगितले. मी तयार आहे, ते आत्मविश्वासपूर्वक म्हणाले. कार्तिकेय दूर दूर ग्रहांच्या पलीकडे जात असताना गणेशाने मात्र त्यांच्या आईवडिलांच्या आसनाभोवती प्रदक्षिणा घालण्यास सुरुवात केली. त्यांनी पहिली, दुसरी आणि मग तिसरी प्रदक्षिणा पूर्ण केली. प्रदक्षिणा संपल्यावर शंकरांनी विचारले, गणेशा, तू तर पृथ्वीची प्रदक्षिणा करायची होतीस, तू हे काय केलेस? गणेश नम्रपणे हात जोडून म्हणाले, पिताजी, माझ्यासाठी तुम्ही दोघेच माझे संपूर्ण विश्व आहात. तुमच्या प्रदक्षिणेने मी संपूर्ण विश्वाला प्रदक्षिणा घातली आहे. शंकर आणि पार्वती दोघांनाही गणेशाचे हे बोलणे ऐकून खूप आनंद झाला. त्यांची बुद्धिमत्ता आणि मातापित्याबद्दलची भक्ती पाहून त्यांचे हृदय भरून आले. शर्यतीचा खरा अर्थ गणेशाने सिद्ध केला होता. शंकर म्हणाले, गणेशा, तू आपल्या बुद्धीने व भक्तीने हे सिद्ध केले आहेस की मातापिता हेच मुलांचे विश्व असतात. हे दिव्य फळ तुझेच. आणि त्यांनी ते फळ गणेशला मोठ्या थाटात दिले. काही वेळाने कार्तिकेय दमलेले पण अभिमानाने मोरासह परत आले. गणेशला फळ मिळालेले पाहून त्यांना क्षणभर वाईट वाटले, पण गणेशाचे स्पष्टीकरण ऐकून त्यांनाही बुद्धीचे महत्त्व कळाले. मग दोन्ही भावांनी ते ज्ञानफळ वाटून घेतले आणि हसले.